रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 8वा मुक्काम उंडवडी सुपे या गावामध्ये झाला. नगारा वाजला म्हणजे थोड्याच वेळात महाराजांचे प्रस्थान होणार आहे. तर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे होतो. रांगेत उभे असताना महाराजांचा रथ पालखीच्या समोरच उभा होता. महाराजांच्या रथाचे आम्ही दर्शन घेतले, पूर्णपणे रथ पाहिला, रथाचे बैल पूर्णपणे पाहिले आणि तिथून पुढे आम्ही रांगेत उभे असताना महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. आणि महाराजांचं सुंदर असं दर्शन आता घडेलच. अशा प्रकारे महाराजांचा रथ पूर्णपणे आम्हाला जवळून पाहायला भेटला. आता लाईनीत उभे असताना आम्ही हळूहळू पुढे आलो आणि महाराजांच्या पालखीचं सुंदर असे दर्शन घडले. आणि महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. तर बाहेर पूर्णपणे पोलीस बांधवांची सिक्युरिटी आहे. रस्ते रोडवर आल्यानंतर अशा प्रकारे महाराजांचा रथ उभा होता. रथाचे लांबून दर्शन घेतले. हा महाराजांच्या रथाचा बैल, हा रथ आता थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे. तर पूर्णपणे यांनी बैल जोडी झुकली होती आणि आता महाराजांची पालखी रथात बसून महाराजांचे प्रस्थान होणार आहे. तर आपण पूर्णपणे हा व्हिडिओ पाहत राहा आणि पाहावा अशी रामकृष्ण चरणी, पांडुरंगा चरणी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. तर आता महाराजांचे प्रस्थान झालेले आहे. पालखीचे, महाराजांची पालखी रथात आता आणली आहे आणि आता लगेचच महाराजांचे प्रस्थान होणार आहे. रथ हलणार आहे महाराजांचा. तर रथ आता हल्ला आहे महाराजांचा. थोड्याच वेळात रथ पुढे निघेल. महाराजांच्या रथाचे प्रस्थान झाले आहे महाराजांचे. तर महाराज आता पंढरपुराच्या दिशेने आज 9वा मुक्काम बारामती येथे होणार आहे. महाराज आता इथून उंडवडी सुपे गावामधून महाराजांचे प्रस्थान झाले आणि महाराज आता बारामती तालुक्यामध्ये संध्याकाळी मुक्काम होणार आहे. तर हरिनामाच्या गजरामध्ये महाराजांची पालखी पंढरपुराच्या वाटेला लागली आहे. तर आता पंढरपुराच्या वाटेवरून पालखी जात असताना भाविक भक्त एकदम उत्साहाने नाचत डोलत टाळ चिपळेच्या तालामध्ये चालत आहेत. मला जायचं पंढरपूर थेट, पायी चालतो मी पंढरपुराची वाट. पांडुरंगाच्या सोहळा पाहून इतका आनंद होतो की महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कुणाचे हात दुखत नाही, कुणाचे पाय दुखत नाहीत, तर कुणी आजारी सुद्धा पडत नाही. हा पांडुरंगाचा वारकरी फक्त निस्वार्थपणे चालत राहतो. तोंडामध्ये गोड, पांडुरंगाची ओढ, या सोहळ्याची कुणीच करू शकत नाही तोड. म्हणूनच मला पांडुरंगाची दरवर्षी लागते ओढ. मनामध्ये नाही कसलीच भीती, पांडुरंगाची मूर्ती पाहू मी किती. उंडवडी गावामधून निघालेला हा महाराजांचा नगारा, महाराजांच्या पालखी पुढे हा नगारा चाललेला आहे. तर थोड्याच वेळात मागून सुद्धा रथ येत आहे. हा रथ महाराजांचा, तुकाराम महाराजांचा रथ आलेला आहे. भाविक भक्तांची दर्शन घेण्यासाठी खूप धावपळ चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता हा महाराजांचा पालखी सोहळा आणि महाराजांचे पालखीचे खूप सुंदर असे दर्शन झालेले आहे. चालू रस्त्याने साऱ्या वारकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी धावपळ चाललेली आहे. महाराजांच्या घोड्याचं दर्शन घेतले आणि पुढे जातात. कला संस्कृती आपली जपा, हे आरोग्य केंद्र काय सांगतं ते पहा.
बारामती बायपास शेजारी आणि दुपारच्या पंक्तीचे नियोजन करण्यासाठी थांबलो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.